नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. विज्ञानाने लावलेले शोध हे मानवाच्या कल्याणासाठी वापरायचे की विनाशासाठी हे मानवाने ठरवायचे. दैनंदिन जीवन सुखमय करण्यासाठी विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर ठकसेन गोराणी यांनी केले. ते सोनांबे जनता विद्यालयात विज्ञान छंद मंडळाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर अध्यक्षस्थानी होते. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डॉक्टर भागवत आरोटे, सेवानिवृत्त पर्यवेक्षक एकनाथ खैरनार, शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक कत्रू पाटील पवार, ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, पंडित चिने, सोपान पवार, दीपक पगारे, सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव, ज्योती पाटील, जनाबाई सुडके आदी मंचावर उपस्थित होते. डॉक्टर टी.आर. गोराणे यांनी विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करून त्या निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार प्रात्यक्षिक सादरीकरण केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले. हा सप्रयोग प्रबंधनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या, वैज्ञानिक दृष्टिकोन तपासायच्या 5 पायऱ्या तसेच चमत्कार सदृश्य घटना घडण्यामागील प्रमुख 4 कारणे त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून सांगितले. विद्यार्थ्यांकडून काही प्रात्यक्षिकही करून घेतली. यावेळी विज्ञान छंद मंडळाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावर्षी मंडळाच्या अध्यक्षपदी प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर यांची तर प्रमुखपदी रूपावली काळे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थी अध्यक्षपदी वैष्णवी मधुकर मालुंजे, चिटणीसपदी सिद्धेश भाऊसाहेब कडभाणे, उपचिटणीसपदी स्नेहल योगेश कोटकर, खजिनदारपदी सलोनी संजय कुमार साव, ग्रंथपालपदी ची समर्थ नितीन गुरव, भांडार प्रमुखपदी नूतन अनिल डावरे, प्रसिद्धी प्रमुखपदी प्रांजल ज्ञानेश्वर कडभाने, सहनियोजनासाठी वेदिका कैलास पवार आदींची निवड करण्यात आली आहे. डॉक्टर अब्दुल कलाम व डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयाच्या गीत मंचाने विज्ञान गीत सादर केले. रूपावली काळे यांनी प्रास्ताविक केले. शबानाबी कादरी यांनी आभार मानले. मीना केदार यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी प्रणाली पवार तसेच भागवत आरोटे, एकनाथ खैरनार, प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.